शांतिनिकेतनचा माई हा पुरस्कार प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठतेचा आहे। या सेवकांनी अनेक वर्ष संस्थेच्या उभारणीमध्ये प्रचंड कष्ट केले। त्याला कौतुकाची थाप देऊन भविष्यातील आयुष्यासाठी पाठबळ देणारा हा पुरस्कार असल्याचं प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त विनया घोरपडे यांनी व्यक्त केलं। प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील, सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ सांगली आयोजित संस्थापक संचालिका स्वर्गीय प्राचार्य सरोजताई पाटील माई यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त माई पुरस्कार प्रदान सोहळा व महिला पालक मेळाव्याच्या निमित्ताने लोकरंगभूमी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या। यावेळी संस्थेच्या जडणघडणीत अनेक वर्ष आपलं योगदान देणारे माजी शिक्षकेतर सेवक शंकर मांगलेकर व माजी मुख्याध्यापिका नलिनी पवार यांना या वर्षीचा मानाचा माई पुरस्कार प्रमुख पाहुण्या विनया घोरपडे, उपसंचालक बी.आर. थोरात, संचालक गौतम पाटील व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आला। पुरस्काराला उत्तर देताना श्री मांगलेकर व श्रीमती पवार म्हणाले की स्वर्गीय पी.बी. पाटील व माईंनी आम्हाला नोकरी देऊन चांगले संस्कार करून समाजामध्ये जगण्याची प्रतिमा निर्माण केली। शांतिनिकेतनचा हा घरचा पुरस्कार कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा नाही, याचा आम्हाला अभिमान वाटतोय। या पुरस्काराने आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याच्या भावना व्यक्त करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली। या कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर पुष्पा पाटील व प्रास्ताविक मुख्याध्यापिका समिता पाटील यांनी, तर मानपत्राचं वाचन उपसंचालक डी.एस. माने, माधवी आवटी, तर आभार डॉक्टर नंदिनी निकम यांनी केला। या निमित्ताने दुपारच्या सत्रामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यावेळी महिलांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी संस्थेचे संचालक गौतमभाऊ पाटील, उपसंचालक बी.आर. थोरात यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विविध शाखांचे मुख्याध्यापक, शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। सोलापूरचे आमदार सौभाग्यवती निर्मलाताई ठोकर यांनी मराठा प्रबोधिनीमार्फत एक व्याख्यानमाला आयोजित केली होती आणि ह्या व्याख्यानमालेसाठी साहेब हे सोलापूरला आले होते आणि त्यावेळी थोडीशी नुकतीच कुणकुणाशी होती। आमचे सर हे चंदूरचे, म्हणजे माझं माहेर सोलापूर आणि